इंदोरवरून उज्जैनला आलेलो आहोत। रूम वगैरे बघितली आम्ही, रूम फायनल केली, रूममध्ये सामान वगैरे ठेवलं आणि आता आम्ही चाललो फेरफटका मारण्यासाठी। तर इथला थोडंसं तुम्हाला व्ह्यू दाखवते आणि उद्या सकाळी दर्शनासाठी जाणार आहोत आम्ही महादेवांच्या। किती सुंदर अशा फ्रेम आहे इथे, तुम्ही बघा इतक्या आहेत की विचारायला नको। आता आपण जाऊया। आंघोळ करायची आणि दर्शन रांगेत मस्त स्वरूप आहे आपल्या इथं आणि शंकर गंकर पण झाले आणि रुद्राक्ष पण झाला, रुद्राक्ष पण झाले, बांगड्या बघा किती छान आहे, लिंग वगैरे किती सुंदर असे डिझाईन आहे त्याच्यावर। हो हे बघ किती छान आहे डायमंड ते त्याच्यावर। तिथे किचनची व्हरायटी पण भरपूर आहे। चला कडे हो चला ना, असं एवढा वेळ थांबलं तर मग कसं व्हायचं? चला घेऊन टाक ना त्या भावाच्या पुराला 700 रुपये। इथे तुम्ही बघू शकता उज्जैनचं मार्केट। नेकलेस बघा ना किती छान आहे, कितीला आहे? कितीला आहे? 40ला आहे बांगड्या, कानातले। त्या आनंदितावर लक्ष ठेव। हाँ पेंडल वर्क कितनी सुंदर है ना? ये कितने का भैया? 40। ये भी 40 का है। चला हॉटेल, इथं हॉटेल सुद्धा भरपूर आहेत। हे बघा इथे महाकालचे शर्ट्स। शर्ट केवढे नाही? इथे कितने का भैया? बच्चों का बड़ों का बच्चों का 80 रुपये। 1 साल की लड़की का 50। दुकान आहे ना जास्त। आता आपण मंदिराकडे फेरफटका मारायला चाललोय। आता आपण मंदिराकडे चाललो आहोत। लाईन पण आली पाहिजे। जमिनीमध्ये मूर्ती सापडल्या किती सुंदर अशी डिझाईन आहे। पापांचा नाश होतो। शिखरम बहन जी कितने का है? 450। बहुत दाम बता रहे हो। 450। इसको पानी लगने के बाद इथे बघा किती छान आहे देवा। किती सुंदर असे ओम मध्ये शिवलिंग आहे। इथे कडे इथे सगळे आदियोगी। गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये। आता आम्ही सगळे तयार वगैरे झालो आहोत, दर्शनाला जायचं आहे। पण जिथं आम्ही थांबलेलो आहोत तिथं राधाकृष्णाची मूर्ती आहे, रामकृष्ण आणि शंकराची आणि पार्वतीची पण आहे, देवीची पण मूर्ती आहे बघा।
पहिले गणपतीचं घे, मग तुझ्या बाहेरचं घे बाई. चल. चल. बोलू? माझं दर्शन घे. मस्त रे, एकच नंबर. हो मावशी, अहो घ्या काढून, नका विचार करू एवढं. मुलींनी छानपैकी महाकाल हे नाव टाकलेलं आहे कपाळावर, काढून घेतलेलं आहे. पूर्ण लाव, हे पुरा लागत व्हायचा. बघा, मावशी पण काढताय इकडं. मी काढते मावशींचा. नाही थांब. वाव. छान वाटतंय. काकांनी पण काढून घेतलंय कपाळावर. तुम्ही पण काढून घ्या. तुम्हाला तिथं आहे ना महादेवाचं चरणाचं चंदन लावलेलं आहे. हां. तुम्ही लावा ना मग. नदीच्या पप्पांनी पण काढून घेतलंय, लावलेलं आहे कपाळाला. तू नाही काढलं फक्त बाई. एकदम बढिया करो बहीण जी. केस मागं घ्यायला होतील डोक्यावरचे. केस मागं घे ना, ते भांगातले ते. थांब थांब, हे मला साजवायचं, स्वतः कोरं राहायचं. मेन यूट्यूब चॅनल तुझा आहे, मेन पहिलं तुझंच काढायला पाहिजे होतं. असू द्या ना. तुला काय आवडत नाही ना, तेव्हाच आहे ना. ऐकलं का? एकदा 20 रुपये टाकते. आमचं सर्वांचा गंध वगैरे लावून झालेला आहे. आजूबाजूला खूप गर्दी आहे आणि आम्ही चाललो आहे आता दर्शन रांगेकडे. आता रांगेत उभे राहतो आणि तुम्हाला दाखवते तिथला मी व्ह्यू. आता आम्ही दर्शन रांगेत आलेलो आहोत. इथं काय बघा, जमत नाही. आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. बाहेर आलो आणि इथं ओंकारेश्वराचं मंदिर आहे, तिथे पण दर्शन वगैरे घेतलं आणि तुम्हाला कळसाचं दर्शन देत आहे बघा. आता आम्ही बाहेर आलेलो आहे फोटो वगैरे काढण्यासाठी. इथे खूप छान छान बघण्यासारखं आहे. खूप लोक दुरून दुरून आलेले आहे आणि फोटोसुद्धा छान छान काढत आहे बघा. आणि ते स्तंभ आहे, तिथे लॅम्प वगैरे लावले आहे. तिथे लॅम्प पण बघा किती सुंदर डिझाईनचे वगैरे लावलेले आहे. आणि गणपतीची मूर्तसुद्धा खूप सुंदर आहे. इथे फुलं वगैरे, झाडं वगैरे पण खूप छान छान लावलेले आहे. शूटिंग घे किंवा फोटो घे, तुला काय बेटर. नहीं जाओ दिल्ली में
लोकांना बाजूला करून काढते का? नहीं जाओ कि ले लो इतने के ले ले तो बघू शकता ते काय नाही. आम्ही उज्जैनवरून भोपाळला आलेलो आहोत पण गाडी आमची उशिरा आहे. गाड्या थोड्याशा काही कॅन्सल झाल्या त्यामुळे एक गाडी आहे ती उशिरा आहे. आम्ही 11:15च्या गाडीने जाणार आहोत आणि थोडं फ्रेश वगैरे झालं, चहा पाणी घेतला. आता फिरायला जाऊ आम्ही थोडंसं. काय करायचं तुला? चटणी पोळी खायची आहे. अगं काय म्हणते तिला दाखवा, चटणी पोळी खायचं म्हणते ती. पापडाची चटणी आणि पोळी. पापडाची चटणी पोळी खायचं म्हणते बघ ती. आणि तुला काय खायचंय? काका कुठं गेले? काका गेले का येत नाही लवकर अजिबात सुद्धा. तुम्ही दोघं पुस्तकात वाटत होते, लवकर बाहेर नाही निघा तुम्ही दोघं. हा ना? तुम्ही नाव द्या. काका मावशी ऐकत नाही ना अजिबात सुद्धा. आम्ही दोघे मागं सिंधू करायला गेलो आणि सगळं लांब ठेवलं. चला मग आता आमची गाडी लेट आली त्यामुळे आता आम्ही चाललोय फिरायला. त्यानंतर काय मला व्हिडिओ कंटिन्यू करता येणार नाही गाडी उशिरा असल्यामुळं.